तर आज आहे नवरात्रीच्या म्हणजे सप्तमी आणि सप्तमीला कडकण्या बनवून आहे ना असं देवीच्या म्हणजे त्या घट असतो त्यावरती लावतात. तर आज मला त्या बनवायच्या होत्या. आज सप्तमी होती. तर मग संध्याकाळ झालेली होती. तर मग मी संध्याकाळीच कडकण्या बनवणार होते आणि त्याबरोबरच आहे ना 4 ते 5 पुऱ्या ना ज्या गोड असतात रव्याच्या म्हणजे ओल्या सारणाच्या. तर इथं मी ओलं सारण बनवून घेते रव्याचं, ज्यामध्ये ना गूळ टाकतो. तर इथं रवा आहे ना असं लालसर होईपर्यंत भाजून घेते आणि त्यानंतर मग गुळाचं पाणी करून घ्यायचं. तर खूप जास्त मला पुऱ्या बनवायच्या नव्हत्या. 5 ज्या असतात ना, ज्या कडकण्यांच्यामध्ये मी 1 लावत असते. तर मला त्या 5 नैवेद्यासाठी बनवून घ्यायच्या होत्या. तर कोणाकोणाच्या आहे ना सर्व गोड पुऱ्या असतात म्हणजे कडकण्या, त्यामध्ये म्हणजे मैद्यामध्येच किंवा गव्हाच्या पिठामध्येच गूळ टाकतात. तर मी मैद्याच्या कडकण्या बनवत असते आणि त्यामध्ये जी एक गोड लावते ना, तर ती गोडपुरी असते म्हणजे रव्याचं जे सारण बनवून त्यामध्ये टाकायचं. तर इथं आता रवा भाजून घेतला. त्यानंतर मग खूप जास्त नव्हतं, थोडंसं वाटीभरच रवा होता. तर मग मी तेवढाच गूळ आहे ना त्यामध्ये मिक्स केला आणि अर्धा 1 तासासाठी भिजून ठेवलेलं होतं. त्यानंतर मग इथं मैदा घेतलेला होता आणि थोडंसं आहे ना दुधामध्ये हळद टाकून मीठ टाकून आहे ना त्यामध्ये पीठ मळून घेतलं. तर इथं कोणी दूध पण वापरतात, पण मी इथं पाण्यामध्येच ते पीठ भिजून घेतलेलं होतं आणि त्याच्या मला आता साध्या काही कडकण्या बनवून घ्यायच्या होत्या. तर पहिले ना मी इथं 20 कडकण्या लाटून घेणार आहे आणि ज्या 5 असतात ना गोड, तर त्या 4च्या मध्ये म्हणजे 4 कडकण्या असतात ना त्याच्यामध्ये ना 1 गोड टाकायची म्हणजे जी पुरी. तर तीच आता मी इथं बनवून घेते. तर पहिले मी कडकण्या बनवून घेणार होते आणि त्यानंतर मग 5 पुऱ्या. तर कढईमध्ये मी तेल टाकलं होतं आणि तेल गरम झालं आणि त्यानंतर आहे ना ज्या कडकण्या बनवायच्या होत्या ना, तर त्या मी बनवून आहे ना ताटामध्ये ठेवलेल्या होत्या आणि आता त्या सर्व आहे ना तळून घेते. कारण पुन्हा आहे ना मग गॅस आहे ना चालू बंद करण्यामध्ये ना तेल कमी जास्त असं गरम होत असतं. म्हणून मी आता पहिले सर्व आहे ना लाटून घेतल्या आणि त्यानंतर आता तेलात तळून घेते. तर ह्या 20 तळून झाल्यानंतर मग मी 5 ज्या गोडपुऱ्या असतात ना त्या बनवेल. मग गॅस आहे ना थोडा वेळ बंद पण करता येतो आणि जेव्हा आपल्याला तळायचं तेव्हा चालूही करता येतो. तर म्हणून मी आता सर्व ज्या कडकण्या होत्या ना त्या तळून घेते. आणि यानंतर आहे ना माझ्या कडकण्या आणि पुऱ्या तयार करून झालेल्या होत्या आणि त्यानंतर मग मी असे इथं जे 5 असे जे पुडे असतात ना ते तयार करून घेतले होते मला त्या घटावरती लावण्यासाठी. तर दोऱ्यामध्येच मी ओवले होते. तर असे 5 ना करून घेतले. तर असे ना 5 जो चौकोन असतो ना त्यावरती लावायचे असतात. पण आता देवाऱ्यात माझ्यावरती ते बनवलेलं नव्हती ती जाळी. तर तिला असं 5 म्हणजे 4 कोपऱ्यांना 4 आणीमध्ये एक असे बांधत असतात. पण आता इथं जागा नसल्यामुळे मग मी एका धाग्यामध्येच आहे ना पूर्ण ओवून घेतल्या आणि असं घटाच्या वरती ना इथं बांधलं आहे. तर 1-2 तास ठेवलं आणि त्यानंतर मग पुन्हा काढून आहे ना डब्यामध्ये ठेवलं. कारण आता रात्रभर आपण असं ठेवू नाही शकत, कारण कॉक्रोच पाल वगैरे फिरत असते. तर अशा पद्धतीने मी ना देवीच्या असं घटावरती कडकण्या लावून झालेल्या होत्या आणि त्यानंतर मग माझी संध्याकाळची आरती बाकी होती. तर आता आरती पण करून घेते.